हे गाईस, मी तुम्हा सर्वांचा लाडका सॅम ब्लॉगर. स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण व्हिजिट करणार आहोत आपल्या मालाडमध्ये जेवढ्या पण आज कार्यशाळा आहेत गणपतीच्या. तर त्या आहेत आणि किती गणपती आहेत, कसे आहेत, ते कसे बनवतात याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, मी सगळं दाखवणार आहे. तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे आणि कंटिन्यू करा ब्लॉग गाईस. आणि आता आम्ही जातोय, आपला फर्स्ट कार्यशाळा आपल्या एरियामध्येच आहेत, तर ती तुम्हाला दाखवतो. गाईस, आपण फर्स्ट व्हिजिट करतोय आपल्या एरियातच आहे हे कुरार विलेज. कुरार पोलीस स्टेशन जवळच तुम्हाला शॉप पाहायला मिळतील. आणि शॉपचं नाव आहे गाईस रिद्धी आराध्य आर्ट्स. ही कार्यशाळा आहे त्यांची आणि इकडे खूप सुबक आणि खूप छान अशा मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता गाईस, एक एक मूर्ती तुम्हाला दाखवतो गाईस. बघा, सुबक आणि बाप्पाच्या मूर्त्या आहेत, या बघू शकता तुम्ही गाईस. छोटा आणि खूप छान असा वर्क त्यांनी केलेला आहे गाईस. प्रत्येक मूर्तीमध्ये हँडमेड केलेलं आहे गाईस. हे बघा, कृष्णाच्या रूपातलं पण मूर्ती पाहायला भेटेल तुम्हाला, फेट्याची मूर्ती पाहायला भेटेल, धोतर आहे आणि डायमंड वर्क खूप छान असा केलेला आहे त्यांनी गाईस. बघू शकता, हे बघा बघू शकता. आणि ही विठ्ठलाची रूपातली तर खूप छानच मूर्ती आहे गाईस. आणि गाईस बघू शकता, ही सगळं सुबक आणि खूप छान अशी मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, फेटा वगैरे आणि व्हाईट धोतर मध्ये त्यांनी बनवलेली आहे. खूप छान अशा मूर्ती आहेत गाईस इकडे. गॅस तुम्हाला यायचं असेल आणि या ठिकाणी खूप छान अशा मूर्त्या आहेत, तर तुम्हाला परचेस करायचं असेल तर या एका ठिकाणी. रिद्धी आराध्य आर्ट्स नाव आहे त्यांच्या कार्यशाळेचं आणि खूप छान मूर्त्या बघू शकता आणि तुम्हाला दाखवल्या पण मी. खूप छान मूर्त्या आहेत. तर अजून आपण खूप अशा कार्यशाळा बघणार आहोत. एकच बघितल्या आता सध्या तरी, अजून बघणार आहोत. तर ब्लॉग मध्ये असंच बघत राहा आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या कार्यशाळा मी दाखवतो जेवढ्या माझ्याकडून होतील. गाईस, तर आम्ही आता जातोय दुसऱ्या कार्यशाळामध्ये आणि मी गाडी चालवतोय गाईस, कोणच नाही आमच्यामध्ये गाडी चालवायला. आणि आता आम्ही दुसऱ्या कार्यशाळेमध्ये चाललोय, आपल्या मलाडमध्येच आहे. सगळं तुम्हाला ऍड्रेस वगैरे, नाव वगैरे सगळं दाखवीन गाईस आणि मूर्त्या पण दाखवीन तिकडे किती छान अशा आहेत. तर गाईस, आपण आता आलोय दुसऱ्या कार्यशाळामध्ये, जे आपल्या चार रस्ता काळा हनुमान आहे ना मलाडमध्ये, तिकडे आहे. तर इकडे पण खूप छान अशा मूर्त्या आहेत आणि यांच्या आर्टचं नाव आहे गाईस केशर गणेश आर्ट्स. तर यांचं नाव आहे आणि इकडे पण खूप छान मूर्त्या आहेत. तुम्ही बघा आतमध्ये, मी जातोय. बघा तुम्ही, या ठिकाणी खूप छान अशा मूर्त्या आहेत. या साईडला आपण बघू शकता, खूप सुबक आणि खूप छान बनवल्यात आणि त्यांचं काम देखील चालू आहे गाईस. हे बघ, मूर्त्यांचं काम चालू आहे गाईस, बघू शकता तुम्ही. कलर पेंटिंगचं काम चालू आहे. खूप छान मूर्ती आहेत गाईज या ठिकाणी. तुम्ही बघू शकता, बाल गणेश पण खूप छान आहेत या सगळ्या. या ठिकाणी गाईज बघा तुम्ही, सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत या गाईज, जेवढ्या पण आहेत. खूप छान आणि खूप सुंदर दिसत आहेत मूर्त्या गाईज. तुम्ही जर तुम्हाला घरगुती गणपती बसवायचे असतील आणि आपल्या घरात बसत असतील गणपती, तर तुम्ही या ठिकाणी नक्की बुकिंग साठी या. या साईडला तुम्ही गाईज बघू शकता, सगळ्या पीओपीच्या मूर्त्या आहेत आणि किती सुंदर. आणि हे बघा गाईज, धोतर वगैरे लावून खूप छान अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. खूप छान मूर्त्या आहेत या ठिकाणी. आणि फेटेवाले बरेच गणपती गाईस इकडे बुकिंग झालेले आहेत आता सध्या तरी. तुम्हाला पण पाहिजे असतील तर लवकर या, मूर्त्या बघू. खूप छान आहे, खूप छान. खूप छान असा वर्क पण आहे गाईस त्यांचा. नक्की इकडे एकदा तरी या गाईस. तर गाईस, तुम्ही या ठिकाणी खूप छान अशा मूर्त्या बघितल्या, तर अशा आपण अजून थोड्या कार्यशाळा बघणार आहोत. तर आता आपण इकडे जातो. इकडे थोड्या अंतरावर दादा बोलले की अजून एक कार्यशाळा आहे आपल्या मराठीमध्ये आणि खूप छान आहे ती. तर आपण तिकडे पण जातो. गाईस, तर तिथून आता आपण आलोय तिसऱ्या कार्यशाळामध्ये. तिसरी कार्यशाळा आपण व्हिजिट करतोय गाईस. तर यांचं नाव आहे अष्टविनायक कला केंद्र. आणि खूप छान असं इकडे पण तुम्हाला मूर्त्या बघायला भेटेल. खूप छान. जस्ट आपण पुष्पा पार्कला आलो तर आपल्याला हायवे बघायला भेटतो आपला मेन. आणि हायवेच्या जस्ट बाजूला ती कार्यशाळा आहे आणि इकडे खूप छान अशा मूर्त्या आहेत. तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो गाईस, या बघूया. गाईस, तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. खूप छान मूर्त्या आहेत.
डायमंड वर्क चालू आहे खूप छान असा. खूप मेहनत लागते काही गणपती घडवायला. आपण घरात गणपती बसवतो तर पण इकडे खूप मेहनत करतात. गाईस हे बघा स्वामींच्या रूपातले तीन खूप छान अशी मूर्ती आहे. ही बघा गाईस कृष्णाच्या रूपात आहे. आपले राधे कृष्ण खूप छान अशी मूर्ती आहे गाईस. सुबक मूर्ती आहे. खूप छान अशा मूर्ती आहेत गाईस आणि आपण अष्टविनायक कला केंद्रामध्ये व्हिजिट करू. खूप छान मूर्ती आहेत गाईस. इको फ्रेंडली मूर्ती आहेत. तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा, बुक करा, आजच बुक करा गाईस तुम्ही मूर्ती. आणि आता आपण जातोय नेक्स्ट कार्यशाळा. गाईस तर आता आपण आलोय शेवटची आणि चौथी कार्यशाळा पाहिला. आपल्या इकडेच आहे ती मालाडमध्ये आणि ओमकार एसआरी आहे त्याच्या जवळची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचं नाव गाईस आहे साई सिद्धी आर्ट. साई सिद्धी आर्ट या कार्यशाळेचं आहे आणि आपला प्रज्ञा मैदान आहे त्याच्या जवळची कार्यशाळा तुम्हाला पाहायला भेटेल. तर आतमध्ये खूप छान छान असे गणपती आहेत गाईस या तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता किती छान आणि मातीच्या खूप इको फ्रेंडली मूर्ती आहेत गाईस. मातीच्या मूर्ती आहेत गाईस बघू शकता तुम्ही खूप छान आहे. हे बघा हा बालगणेश पण खूप छान आहे. छोटी मूर्ती गाईस मला तर खूप आवडली बघू शकता तुम्ही. गाईस हे बघा तुम्ही फेट्यावाल्या मूर्त्या आहेत धोतर फेट्यावाल्या खूप छान छोट्या छोट्या आणि सजावट यांची गाईस आखणी पण खूप छान आहे या कला केंद्रामध्ये बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. शकता तुम्ही रॅक मध्ये किती सुंदर आणि किती सुबक मूर्त्या दिसत आहेत गाईस बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आणि छान दिसत आहेत गाईस मूर्ती. खूप छान अशा मूर्त्या आहेत गाईस बघू शकता. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत गाईस खूप छान दिसतात बघू शकता. सुबक मूर्त्या आहेत गाईस. डायमंड करतायत. डायमंड वर्क चालू आहे छोट्या छोट्या मूर्त्यांना बघू शकता तुम्ही. खूप काम असतं गाईस मूर्ती कलाकार बनणं सोपं नाही. ही गाईस बघू शकता तुम्ही आपल्या विठ्ठलाच्या रखुमाईच्या रूपातली मूर्ती आपली विठ्ठलाची माऊली आपली त्याच्या रूपात पण मूर्ती पाहायला भेटेल तुम्हाला. खूप छान मूर्त्या गाईस आहेत या ठिकाणी. तर याही ठिकाणी तुम्ही बघा आणि मूर्त्या बुकिंग करायला या गाईस लवकरात लवकर. गणपती आता खूप जवळ आलेले आहेत तर इकडे या गाईस तुम्ही. तर आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतोय गाईस. आपण 4 कार्यशाळा बघितल्या आज आणि खूप छान अशा मूर्त्या बघायला भेटल्या गाईस तुम्हाला. खूप छान मूर्त्या आहेत या ठिकाणी. तर तुम्हाला जास्त कुठे लांब बुकिंग करायला जाण्याची गरज नाहीये गाईस. आपल्या मालाडमध्ये जेवढ्या सुबक आणि सुंदर आणि इको फ्रेंडली मूर्त्या आहेत तर तुम्हाला बाहेर जायची पण काही गरज नाही. इकडे आपल्या मालाडमध्ये ज्या कार्यशाळा तुम्हाला आज मी दाखवल्या त्या कार्यशाळावर तुम्ही व्हिजिट करा आणि आजच आपल्या बाप्पाला लाडक्या बुक करा आणि आपल्या घरी गणपती आनंदाने आणा गाईस. तर असे नवनवीन तुम्हाला व्लॉग बघायला भेटतील गाईस. तर आज माझ्यासोबत होते कार्तिक कसबे आणि कॅमेरामॅन आपला सुजल चांदणे. खूप छान यांनी पण सपोर्ट केला गाईस मला. तर असेच आपले नवनवीन ब्लॉग येत राहणार आहेत आणि असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला तर प्रेस कराच गाईस. असे आपण भरपूर चांगले चांगले ब्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि खूप छान असे ब्लॉग बघायला भेटतील गाईस. तर चला आज एवढंच.